नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपलं आरवे टीव्ही मध्ये. आणि आज आपण कुठे चाललो? आज आपण चाललो आहोत कोंडेश्वर बदलापूरचं. काय आहे तिथे? तिकडे शंकराचं मंदिर आहे आणि पावसाळ्यात तिकडे वॉटरफॉल पण असते. वा वा वा, पावसाळा अजून सुरू तर झालं नाहीये. यायला पावसाळा थोडा लेट आहे, पण काही हरकत नाही. आपण एक व्हिजिट देऊ, पाऊस आल्यानंतर परत जाऊ. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. जर तुम्ही बदलापूर स्टेशनवरून कोंडेश्वरला येणार असाल तर बदलापूर स्टेशनवरून 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर कोंडेश्वर मंदिर आहे. स्थानिक लोककथेनुसार पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात या ठिकाणी वास्तव्य केले होते आणि त्यांनीच या शिवलिंगाची स्थापना केली होती अशी श्रद्धा आहे. हे जे समोर तुम्ही सुंदर अशा पर्वत बघताय ते सह्याद्रीचे पर्वतरांगा आहेत. फायनली आता आम्ही 20-25 मिनिटानंतर मंदिरात पोहोचलो आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता की नवीन स्टॉल इथे उभारले जात आहे. पावसाळ्यात इथे खूप गर्दी असते आणि मस्तपैकी आपल्याला भजी वडापाव इथे स्वादिष्ट खायला मिळतं. इथला परिसर स्वच्छ, सुंदर, निसर्गरम्य आहे आणि महाशिवरात्रीच्या वेळेला तुम्हाला इथे प्रचंड गर्दी बघायला मिळेल. या मंदिराला अत्यंत पवित्र आणि जागृत देवस्थान मानले जाते. अवधूत निरंजनगिरी महाराज म्हणजेच कोंडेश्वर बाबा यांनी या जागेची खूप सेवा केली आणि देखभालही केली. हे मंदिर अतिशय प्राचीन असून ते सुमारे 1000 वर्षांपेक्षा जास्ती जुने मानले जाते. हे मंदिर काळ्या दगडांमध्ये हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे. या शैलीत दगड एकमेकांमध्ये गुंफून भिंती उभारल्या जातात. त्यासाठी चुना किंवा सिमेंट वापरले जात नाही. हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. प्रथमच इथे आपलं नंदी यांचं दर्शन होतं. त्यानंतर आपण आत गेल्यानंतर सुंदर महादेवाची पिंड इथे आपल्याला बघायला मिळते. दर्शन घेतल्यानंतर आम्हाला खूपच शांत आणि प्रसन्न वाटलं. मुख्य मंदिराच्या बाजूला गणपती बाप्पा, विठ्ठल रखुमाई, हनुमानजी, दत्त महाराज आणि दुर्गा देवी यांची छोटी मंदिरे आहेत. त्याचबरोबर कोंडेश्वर बाबांचा फोटो आणि त्यांनी वापरलेल्या काही वस्तू इथे आपल्याला बघायला मिळतील. यावेळेला पाऊस सुमारे 15 ते 20 दिवस उशिरा आला आहे, पण पावसाळ्याचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती जास्ती आहे हे आपल्याला इथे बघितल्यानंतर, इथे आल्यानंतर नक्कीच कळतं. कारण की इथे जो धबधबे इथे वाहत असतात ते सगळे कोरडे पडले आहेत. पावसाळ्यात मंदिराच्या बाजूला असलेला धबधबा खूपच सुंदर दिसतो, पण पावसाळ्यात तिथल्या खडकांवरून पाय घसरण्याची भीती असते. त्यामुळे प्रशासनाने काही जागांवर जाण्यास बंदी घातली आहे. जरी यावेळेला तुम्हाला काहीच नसेल दिसलं, पाणी धबधबा, तरी पुढच्या वेळेला आम्ही परत एकदा येण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला इथले सगळे सुंदर दृश्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे आमचं मंदिराचं दर्शन इथे खूपच सुंदर झालेलं आहे आणि आम्ही वाटचाल करतो आहे परत एकदा वापस घरी जाण्याची. मंदिराच्या बाहेर निघाल्यावर लेफ्ट साईडलाच तुम्हाला एक सुंदर असा स्पॉट बघायला मिळेल. तो पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतो. आम्ही तिथे काही वेळ थांबलो, निसर्गाचा आनंद घेतला, सनसेटचा आनंद घेतला, काही फोटोज व्हिडिओज काढले. पाऊस नसताना सुद्धा इथला हा स्पॉट खूपच सुंदर दिसत होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा आरवे टीव्ही.